गेल आहे की नाही. आत्ता जर बघितलं तर मला त्याच असं वाटतं हे इंजेक्शनची आवश्यकता आहे. तुम्ही आता जे विवेचन केलेलं आहे, मला वाटतं ही एक प्रकारची टॅबलेट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. लोकांचा दृष्टिकोन जीवनाप्रती आणि खास करून काही ह्या ज्या समजुती आहेत त्यांच्या प्रती बदलणं किंवा त्या खरंच त्यातलं सत्य जाणून घेण्याची खरं तर आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आज आपल्या ह्या शोमध्ये आपण ह्या विषयानं हात घालतोय. ह्याच्यामध्ये भरती आणि ओहोटी हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. तर हे कशावर अवलंबून असतं आणि ॲक्युरेट आपल्याला कळतं की बाबा आता भरती असणार आहे, आता ओटी असणार. चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला माहिती आहे का, भरती ओटी ही चंद्र आणि सूर्यावर अवलंबून आहे. चंद्र हा जवळ आहे, त्यामुळे त्याचं आकर्षण जास्त शक्ती आहे. आणि त्यामुळे चंद्रामुळे चंद्र डोक्यावर आला ना, सोपं सांगतो मी, चंद्र डोक्यावर आला की त्या भागात भरती येते. म्हणजे इकडचं पाणी इकडे येतं आणि मग दिवसातून 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओटी येते. मी वृत्तपत्रात त्याचं टायमिंग आणि भरतीची उंची पण देतो, ते पण गणिताने काढता येतं, ते पण देत असतो. आणि पौर्णिमा अमावस्येला उधाणाची भरती असते, कारण चंद्र सूर्य जवळ असतात अमावस्येला एकत्र आणि 180 अंशावरती असतात. पण भरती ओहोटीचं शास्त्र पुढच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ती कशी ते बघायला पाहिजे खरं म्हणजे. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण चंद्र सूर्याचं आकर्षण आणि विरुद्ध बाजूला जे पाणी असतं तिथे पण भरती येते, हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे काय झालं आहे, निसर्ग भ्रमण करायला पाहिजे आणि निसर्गापासून आपण शिकायला पाहिजे. आणि या भरती ओहोटीच्या बाबतीत तर खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपले समुद्र म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा असं असेल ना, गणेश मूर्ती विसर्जन, तर त्यावेळी लक्षात येतं भरती ओहोटी दिवसातून 2 वेळा येते हे माहीत नसतं. म्हणून आम्ही पावसाळ्यात उदाहरण भरतीच्या तारखा देतो. शहरात पाणी मुंबईमध्ये साचू वॉटर लॉगिंग झालं की लोक पाहत असतात की हो, ओहोटी कधी भरती होणार होती. आहे. तरी आम्ही अगोदर तारखा देतो गणिताने. पावसाळ्यात या तारखांना भरती 4.5 मीटरपेक्षा जास्त भरती आहे. आपले जे सण आहेत, इतके आपले विविध सण आहेत, हे तिथीनुसार आपण साजरे करतो. तर या तिथी कशा पाहिल्या जातात आणि त्या इतक्या ॲक्युरेट कशा येतात? चांगला प्रश्न विचारलाय. जिओसेंट्रिक आहे. जिओसेंट्रिक म्हणजे पृथ्वीचा मध्य, चंद्राचा मध्य आणि सूर्याचा मध्य 12 अंश अंतर आहे ना झालं यांच्यामध्ये. चंद्राचा पासून रेषा काढली, सूर्यापासून रेषा काढली आणि 12 अंश झालं तर एक तिथी. 24 अंश अंतर झालं तर 2 तिथी द्वितीया. 36 अंश अंतर झालं तर तृतीया. असं असतं. तुम्हाला बघायची असेल ना तिथी, तर अमावस्येच्या दिवशी आपण टेरेसवर जायचं किंवा मैदानात जायचं. चंद्र सूर्य मावळले की आपल्याला चंद्र दिसणार नाही. नंतर आपण बघायचं दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. अष्टमीला बघितलं ना, तर सूर्य मावळल्यानंतर चंद्र बरोबर डोक्यावरती दिसेल. आणि पौर्णिमेला बघितलं तर इकडे सूर्य मावळेल आणि पूर्वेला चंद्र उगवेल. तेव्हा चंद्राची स्थिती बघून आपल्याला तिथी सांगता येईल. आणि तिथी माहीत असेल तर चंद्र कुठे आहे हे सांगता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, आपली जे महिन्यांची नावं आहेत ना, चैत्र ते फाल्गुन, ही चंद्र कुठे असेल, नक्षत्र कोणते हे सांगता येतं. बघा, चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं आणि रात्रभर आकाशात दर्शन होऊन पहाटे पश्चिमेला मावळतं. वैशाख महिन्यामध्ये विशाखा, ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा, आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा, श्रावण महिन्यामध्ये श्रवण, भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यामध्ये अश्विनी, कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मृग, पौष महिन्यामध्ये पुष्य, माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तरा फाल्गुनी. ही नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतात आणि रात्रभर आकाशात दर्शन देतात. समजा मार्गशीर्ष महिन्यात तुमच्याकडे पाहुणा आला दुपारी आणि त्याने विचारलं कुठलं नक्षत्र दिसेल आज रात्री, तर बेधडक सांगा मार्गशीर्ष महिना आहे ना, मृग नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला दिसेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देईल. लक्षात घ्या, आपले महिन्यांची नावं ही आकाशाशी निगडीत आहेत आणि त्यावरून आपल्याला आकाश दर्शन करायला महिन्याचं नाव माहीत असेल तरी माहीत असतं. तसंच त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र तिथे असतो. म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्रात असतो, चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. आकाश दर्शनासाठी केवळ महिन्यांची नावं असतील. तसं जानेवारी फेब्रुवारीचं नाही बरं का. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये कोणी विचारलं कुठलं आकाश दिसेल काय दिसेल सांगता येणार नाही. पण आपल्या चांद्र महिन्याने केवळ आपण सांगून आपल्याला हे कळतं, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचा अभ्यास
आता पाश्चात्य लोक करायला लागले सण उत्सवांचा. आणि तुम्हाला एवढं प्राचीन काली कसं माहीत होतं याचा अभ्यास सुद्धा पाश्चात्य लोक आता करायला लागलेत. भारतीय संस्कृतीचं आणि संपूर्ण खरंय. ह्या गणिताचं हे ज्ञान हे आता अभ्यास करायला लागले. बरं, मला ना कायम एक प्रश्न पडतो, मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना देखील पडत असेल, की गणपतीला आपण दुर्वाच का वाहतो आणि त्या 21च का? काय ह्याच्या मागे तर्क असेल? दुर्वा ह्या औषधी वनस्पती आहेत, बरोबर? औषधी वनस्पती आहेत आणि तुम्ही